नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी ओबीसी महामंडळामार्फत राबवलं जाणारं जे वीरशैव समाजासाठीचं महामंडळ आहे, आर्थिक विकास महामंडळ आहे, याचं नाव जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आहे. याच्याबद्दल याची अर्ज प्रक्रिया काय आणि सध्याची वस्तुस्थिती काय याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. मित्रांनो, खूप सारे लोक मला हा प्रश्न विचारत होते की महामंडळ ओबीसी महामंडळाच्या अर्ज प्रक्रियेचा व्हिडिओ बनवा. मी शेवटी ज्यावेळेस अर्ज प्रक्रियेच्या व्हिडिओचा विचार करायला लागलो आणि समोर आलो त्यावेळेस काय काय माझ्यासमोर दिसते हे तुमच्यासमोर मांडायचं आहे मला. आणि वस्तुस्थिती जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे आणि जाणून देणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, आपण जर का या महामंडळासाठी अर्ज करायचा असेल तर याचा एक व्हिडिओ म्हणजे GR हे 1 वर्षापूर्वी निघालेल्या GRवर मी एक व्हिडिओ बनवला होता. आणि याचबरोबर ज्याला म्हणतो आपण की संत काशीबाबूराव यांच्या महामंडळाबद्दलही मी एक व्हिडिओ बनवला होता. पण दोन्हीची प्रक्रिया सेम आहे. पण नेमकं या जे आहे जगद्गुरू महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची परिस्थिती काय आहे आणि अर्ज प्रक्रिया काय आहे हे बघून घेऊ आपण. पहिल्यांदा आपल्याला जर का या महामंडळासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला महामंडळामध्ये आपल्याला माहिती आहे की वैयक्तिक कर्ज लोनची प्रक्रिया होती, 1 लाखापर्यंतची कर्ज लोनची प्रक्रिया, त्याचबरोबर एज्युकेशन लोनसाठीची प्रक्रिया आणि त्याचबरोबर ग्रुप लोनसाठीचा असा सुंदर GR गव्हर्नमेंटने 1 वर्षापूर्वी काढला. पण वस्तुस्थिती काय, तर जर अर्ज करायचा असेल आपल्याला तर आपल्याला JADGYOTI jagajyoti.MSOBCFDC.in या वेबसाईटवर, म्हणजे याला आपल्याला सर्च करायचं आहे गुगलमध्ये. या वेबसाईटला सर्च करून आपण ज्यावेळेस क्लिक करून सर्च कराल त्यावेळेस आपल्यासमोर जी वेबसाईट ओपन होईल ती वेबसाईट आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. मित्रांनो, यामध्ये पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर एक आपलं नाव, संपूर्ण नाव, त्याबरोबर मेल ID लागतो आणि मोबाईल नंबर लागतो. मग आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. एवढ्याच गोष्टी आहेत. आता यामध्ये मेल ID हा डिफॉल्ट असतो, कारण मेल IDच युजरनेम बनतो नंतर, आणि मोबाईल नंबरवर OTP येतो आणि हे OTP टाकला तुम्ही की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग आपल्याला लॉग इन करावं लागतं या वेबसाईटला. आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला जी माहिती लागते ती म्हणजे पर्सनल डिटेल लागतात, ॲड्रेस लागतात, फॅमिली डिटेल लागतात, बँक अकाउंटची डिटेल द्यावी लागतात, त्याबरोबर कोणत्या बँकेकडनं आपल्याला लोन घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे आणि कुठला उद्योग करायचा आहे, त्या उद्योगाचं नाव, ही माहिती आपल्याला भरावी लागते. आणि मग डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला फोटो, रेशन कार्डच्या दोन्ही म्हणजे फ्रंट पेज आणि लास्ट पेज, रेसिडेन्शियल प्रूफ, ह्या गोष्टी आपल्याला, आणि कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, ह्या गोष्टी आपल्याला अपलोड कराव्या लागतात. आणि त्याच्याबरोबर एक डिक्लेरेशन अपलोड करावं लागतं. आता गंमत इथून सुरू होती मित्रांनो, कारण बघा, सिंपल शासनाने गेल्या 1-1.5-2 महिन्यापूर्वी बऱ्याचशा ओबीसीच्या अंतर्गत ओबीसी कास्टची महामंडळ स्थापन केली. त्यांची आणखी साईट व्हायची चालू आहे. पण आपलं हे 1 वर्षापूर्वीचं सुरुवात झालेलं आहे. ज्यावेळेस ही साईट आपण ओपन करतो त्यावेळेस समोर काय येतं तर अनेबल टू गेट कास्ट लिस्ट अनडिफाईन्ड, म्हणजे ह्या वीरशैव जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये कोणाकोणाला या वीरशैव समाजातील अर्ज करता येतो त्याची जी एक ड्रॉपडाऊन लिस्ट येते ती लिस्टच अजून अनडिफाईन्ड आहे, म्हणजे ती लिस्टच अधोरेखित केलेली नाही. यामध्ये हे जे रेड मार्कमध्ये दाखवतं आणि शेवटी दाखवतं, हेच दाखवतं की तुमच्याकडं OBC सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. म्हणजे वीरशैव समाजातून ज्यांच्याकडं OBC सर्टिफिकेट आहे ते यामध्ये ॲप्लिकेशनला जाऊ शकतात. तरीसुद्धा गंमत सांगतोय तुम्हाला मी, ते म्हणजे
इथं ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो आणि फॉर्म भरल्यानंतर ह्या गोष्टी जे त्या दाखवतात, त्यामध्ये ज्यावेळेस आपण कास्ट हे व्हेरीफाय करा, म्हणजे कास्टचं डॉक्युमेंट ज्यावेळेस पाहतो, कारण कसं आहे की जोपर्यंत ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुमची कास्ट दिसत नाही तोपर्यंत यामध्ये अर्ज करता येत नाही. सरळ आहे, तोपर्यंत अर्ज सबमिट होत नाही किंवा अर्ज हा घेतला जात नाही. तर यामध्ये ज्यावेळेस आपण कास्टच्या ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक करतो त्यावेळेस एकच कास्ट येते, ती म्हणजे लिंगायत तेली, आणि त्याचा जो काही नंबर आहे तो नंबर समोर येतो. इतर कोणतीही कास्ट यामध्ये दिसत नाही. मग अर्ज करायचा कसा? 1 वर्ष झालं या GR निघून आणि ही वेबसाईट चालू होऊन कोण अर्ज करायला गेला, एज्युकेशन लोनसाठी करायला गेला, त्यालाच ही गोष्ट लक्षात येईल. नेमकं तोपर्यंत लक्षात येणार नाही. ती मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळेस त्याला क्लिक कराल त्यावेळेस कास्ट 181 लिंगायत तेली एवढीच एक कास्ट आहे. मग वीरशैव समाजातल्या सर्वांसाठी ही योजना आहे का? विचार केली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की लिंगायत समाजातील फक्त OBC साठी आहे का? जर यस असेल तर OBC महामंडळ ऑलरेडी काम करतो, ज्यामध्ये OBC महामंडळ ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे सगळ्यांना त्यामध्ये ॲप्लिकेशन करता येतं. मग वीरशैव महामंडळ वेगळं झाल्यानंतर यात वेगळं काय झालं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ठीक आहे, मला तुम्हाला हे ॲप्लिकेशन दाखवायचं आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की काय आहे. आता आणखी एक गोष्ट आहे की लेंडिंग बँक म्हणजे जे कर्ज ज्यांच्याकडनं घ्यायचं आहे त्या ज्या बँका आहेत त्यांची ऑलरेडी इथं लिस्ट आहे, आणि त्या लिस्टमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या मॅक्सिमम नॅशनलाइज बँका आहेत, आणि या नॅशनलाइज बँकेच्या थ्रूच आपल्याला अर्ज करता येतो असं गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे 18 ते 50 वयोगटातील वीरशैव समाजातील OBC सर्टिफिकेट होल्डरच यामध्ये ॲप्लिकेशन करू शकतील. OBC सर्टिफिकेट असेल तरीही आणखी या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये त्या कास्टचं नाव आलेलं नाही. फक्त ज्यांचं आलं त्यांनाच ती ॲप्लिकेशन करता येतील असं म्हणायला हरकत नाही. आता हे लिस्ट जी आहे नॅशनलाइज बँकेमध्ये ही काही प्रतिनिधिक जी लिस्ट आहे फक्त त्याच बँकेला सिलेक्ट करून आपल्याला अर्ज करता येतील. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे तुमच्यासमोर मांडतोय. आता हे जर का तुम्ही ह्या सगळ्या क्रायटेरियात बसत असाल तर मग मात्र तुम्हाला ॲप्लिकेशन करता येऊ शकेल. आणि मग अपलोड करताना डॉक्युमेंट मी आधी सांगितले ते परत एकदा सांगतो, ते म्हणजे फोटो, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डच्या दोन्ही बाजू, इन्कम सर्टिफिकेट, रेसिडेन्शियल प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, बँक अकाउंटचं प्रूफ, त्याच्यानंतर रेशन कार्ड, आणि मग याच्याशी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट घेऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. प्रॉबेबिलिटी त्या बँकेत तुमचं खातं आवश्यक असणं आवश्यक आहे, आणि बँका कुठल्या आहेत आपल्याला लक्षात यावं म्हणून चटकन मी यादीसुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पंजाब नॅशनल बँक आहे, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ऑल डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे सगळ्या जिल्हा कोऑपरेटिव्ह बँका, युको बँक, येस बँक, सिंडिकेट बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, फेडरल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन बँक, बँक ऑफ बरोडा, ॲक्सिस बँक, इक्विटास, स्मॉल, कर्नाटक महाराष्ट्र ग्रामीण बँक, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IDFC फर्स्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडसइंड बँक, ICICI बँक, बंधन बँक, रत्नाकर बँक, पंजाब अँड सिंध बँक, HDFC, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा आणि बँक ऑफ इंडिया. ही मी लिस्ट एवढ्यासाठी वाचून दाखवली की आपले खाते दुसरीकडे असतील तर आपण इथं सुद्धा अकाउंट ओपन करून घ्या. होप की येत्या काही कालावधीमध्ये बाकीचे जे कास्ट आहेत यामध्ये ॲड होतील आणि आपल्याला ॲप्लिकेशन करता येऊ शकेल. आता गंमत आणखी एक म्हणजे शेवटची, ती म्हणजे तेली समाजासाठी एक तेली महामंडळ शासनाने वेगळं स्थापन केलेलं आहे.
त्याचा GR निघालेला आहे. पण इथं मात्र फक्त तेलीच लिस्टमध्ये दाखवतं. मग बाकीच्या विरसे समाजाचं हे मोठं नाव जे आहे, त्यांनी ॲप्लिकेशन करण्यासाठी या साईटवर सगळ्या गोष्टी कधी सुरू होतील, 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधल्या बऱ्याचशा वस्तुस्थिती तुमच्यासमोर मी मांडलेल्या आहेत. आपल्याला आवडल्या असतील तर नक्की शेअर करा आणि आपलं काय म्हणणं आहे याबद्दल व्हिडिओत कॉमेंट करून कळवा. जाता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या महामंडळाला अर्ज करण्यासाठी आपल्याला जी काही वेबसाईट सांगितली त्याची लिंक मी देत आहे. त्यावर जाऊन आपण क्लिक करून यामध्ये अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.